नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक, तो म्हणजे डेली यूज सेंटेन्सेस। आणि त्याच्या मधला जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे बुक्स आणि पेपर्स। बुक्स आणि पेपर्स आला लक्षामध्ये। तर सुरुवात करूया। आता बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे बुक्स आणि पेपर्स। बुक्स आणि पेपर्स। आता बघा, जर पहिला सेंटेन्स आहे जसं की एक चांगलं पुस्तक त्याच्या लेखकाच्या जीवनाचा संपूर्ण रस असतो। हे झालं मराठीमध्ये। एक चांगलं पुस्तक त्याच्या लेखकाच्या जीवनाचा संपूर्ण काय असतो, रस असतो। हे झालं मराठीमध्ये। इंग्लिशमध्ये कसं होईल? अ गुड बुक इज द लाईफ ब्लड ऑफ इट्स ऑथर। अ गुड बुक इज द लाईफ ब्लड ऑफ इट्स ऑथर। आलं लक्षात? आता बघा, नेक्स्ट काय आहे? वास्तविक ज्ञान हे पुस्तकीय ज्ञानापेक्षा मोठे असते। वास्तविक ज्ञान हे पुस्तकीय ज्ञानापेक्षा काय असते, मोठे असते। आता हे झालं मराठीमध्ये। इंग्लिशमध्ये कसं होईल? प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इज प्रिफरेबल टू बुकिश नॉलेज। प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इज प्रिफरेबल टू बुकिश नॉलेज। आता बघा नेक्स्ट, वाचन हे माणसाला पूर्ण बनवते। वाचन हे माणसाला पूर्ण बनवते। इंग्लिशमध्ये कसं होईल? रीडिंग मेक्स अ फुल मॅन। रीडिंग मेक्स अ फुल मॅन। नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे वर्तमान शिक्षण हे धर्म शिक्षणापासून वंचित आहे। वर्तमान शिक्षण हे कसं आहे? धर्म शिक्षणापासून वंचित आहे। बरोबर। वंचित म्हणजे कसं? कमी आहे। बरोबर। एखाद्या म्हणजे गोष्टीमध्ये कसं आपण कमी होत चाललेलं आहे। आलं लक्षामध्ये? आता ते झालं मराठीमध्ये। इंग्लिशमध्ये कसं होईल? मॉडर्न एज्युकेशन इज गॉडलेस। मॉडर्न एज्युकेशन इज गॉडलेस। बरोबर। नेक्स्ट आहे वर्तमानपत्रे हे समाजाचे आरसे असतात। वर्तमानपत्रे हे समाजाचे काय असतात? आरसे असतात। इंग्लिशमध्ये कसं होईल? न्यूज पेपर्स आर द मिरर्स ऑफ द सोसायटी। न्यूज पेपर्स आर द मिरर्स ऑफ द सोसायटी। आलं लक्षात? नेक्स्ट आहे लोकमत हे महाराष्ट्रामध्ये जास्त विकल्या जाते। लोकमत हे महाराष्ट्रामध्ये जास्त विकल्या जाते। म्हणजे लोकमत जे न्यूजपेपर आहे, बरोबर, तो महाराष्ट्रामध्ये कसा जास्त विकल्या जातो। इंग्लिशमध्ये कसं होईल? लोकमत हॅज द लार्जेस्ट सर्क्युलेशन इन महाराष्ट्र। लोकमत हॅज द लार्जेस्ट सर्क्युलेशन इन महाराष्ट्र। नेक्स्ट बघा, आजकाल समाचार पत्रांचा खूप प्रभाव आहे। आजकाल समाचार पत्रांचा काय आहे? खूप प्रभाव आहे। प्रभाव म्हणजे काय? इन्फ्लुएन्स आहे। लक्षामध्ये? इंग्लिशमध्ये कसं होईल? टुडे द प्रेस विल्ड्स अ ग्रेट इन्फ्लुएन्स। टुडे द प्रेस विल्ड्स अ ग्रेट इन्फ्लुएन्स। नेक्स्ट आहे काही समाचार पत्र चुकीची माहिती देत असतात। काही समाचार पत्र चुकीची माहिती देत असतात। बरोबर। सम न्यूज पेपर ऑफर बायस्ड ओपिनियन्स। बरोबर। सम न्यूज पेपर ऑफर बायस्ड ओपिनियन्स। आता बायस्ड म्हणजे काय? बायस म्हणजे एकतर्फी माहिती। म्हणजे एखादी पार्टी असेल तर त्याच पार्टीबद्दल बोलणे म्हणजेच काय? बायस्ड ओपिनियन्स। आलं लक्षामध्ये? नेक्स्ट आहे खऱ्या लोकशाहीसाठी पत्रकारितेला स्वतंत्रता असणे आवश्यक आहे। खऱ्या लोकशाहीसाठी पत्रकारितेला काय असणे? स्वतंत्रता असणे काय असते? आवश्यक असते। आलं लक्षामध्ये? इंग्लिशमध्ये कसं होईल? फ्रीडम ऑफ द प्रेस। फ्रीडम ऑफ द प्रेस इज इसेन्शियल फॉर अ ट्रू डेमोक्रेसी। फ्रीडम ऑफ प्रेस, बरोबर, फ्रीडम ऑफ प्रेस इज इसेन्शियल फॉर अ ट्रू डेमोक्रेसी। फ्रीडम म्हणजे काय? स्वतंत्रता। इसेन्शियल म्हणजे काय? आवश्यक असणे। बरोबर। डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही। आलं लक्षामध्ये? होप तुमच्या लक्षात आला असेल। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा। आलं लक्षामध्ये? तर आजसाठी एवढंच। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग।